पहिली मकर संक्रांत आहे आणि ऍडिशनल मध्ये पहिलाच सण आहे. कडे कोण आलंय? स्नेहल आणि यश आले आणि अशी काही इथं पूजा मांडली आम्ही, बघू शकता तुम्ही व्यवस्थित. हे बघा असं सोडलंय आम्ही त्याला. आम्ही इकडे खूप छान असं डेकोरेशन मस्त. हॅलो, गुड इव्हिनिंग. आता वाजले 6:15. सो सर्व फॅमिलीला हॅपी मकर संक्रांती. तर इतक्या लेट का? तर मी आत्ताच नवीन एक ऑफिस जॉईन केलं आहे. आता 2 वर्षाची झाली. सो मग आता करिअरमध्ये पण बाकी ब्रेक नको आहे. सो मग आली मी आत्ता ऑफिसमधनं. तुम्ही बघू शकता. हे बघा 6:15. मग आता आम्ही पूर्णाचा स्वयंपाक बनवणार आहे आणि सोबतच पूजा पण मांडायची आहे. सो मग करते मी तुमच्यासोबत सर्व काही शेअर. इकडे आईंनी डाळ लावली शिजायला आणि हा भात. फ्रेश वगैरे होते आणि बोलते तुमच्यासोबत. बघू शकता तुम्ही संक्रांतीनिमित्त अशी काही छोटीशी रांगोळी काढली आहे. त्याच्यामध्ये मस्त पतंग आसारी. माझी वेळ झाली सो मग दिवे लावले आणि ही रांगोळी. सो असं काहीच झालं आहे. आम्ही रेडी. आज माझी पहिली संक्रांत आहे. सो मी खूप एक्सायटेड आहे पूजेसाठी आणि बाकीच्या ज्या गोष्टी आम्ही कुठे जाणार ते तुम्हाला लवकरच कळेल. आज मकर संक्रांती म्हटलं तर सुवासिनींचा सण. सो आता आम्ही पूजा करतोय, बघत राहा तुम्ही. इथं पूजा मांडतोय सर्वप्रथम. आता आम्ही तर बघू शकता तुम्ही हे खण मांडले. आता हे ताईंचे झाले. आम्ही 3 जणी. सो आता आमच्या 3घींचे 3 खण. गाजर, ऊस, हरभरा, बोर आणि हे ऊसाच्या गव्हाच्या ओंब्या असं एवढं काही ठेवतो. तर आता मी इथं हे सर्व ठेवलंय, तुम्ही बघू शकता. इकडे आता ताई पूजा करताय. अशी काही इथं पूजा मांडली आम्ही, बघू शकता तुम्ही. इकडे कोण आलंय? स्नेहल आणि यश आले आणि आम्ही आलोय तिळगुळ देण्यासाठी. मावशीन त्यांना सगळ्यांना, ताईन त्यांना तिळगुळ देण्यासाठी आलोय आम्ही. आम्ही खूप सारी पतंग उडवली आणि वहिनीने पण ऑब्विसली उडवलीच असेल. आणि आम्ही आता ऑब्विसली मी आज ऑफिसला गेलेली होती. अरे नाही उडवली म्हणजे तुम्ही पतंग. पण आम्ही मागचे 4 वर्ष फुल टू उडवलेली आहे. सगळ्यांना तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. यश तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. थँक्यू. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. जास्त ना आधी मोठ्यांचे घ्यायच्या आधी. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तिळगुळ घे, गोड गोड बोल. धराचा तिकडा भांडण करू नको. गोड बोला. ओ चला वाईन घे. 1 मिनिट ताई, दादांचंच राहिले. तिळगुळ घ्या, कडू काय, गोड गोडच बोला. कडू आला तोंडात तरी ते गोडच बोला. आता तुम्ही पण लवकर बाळून द्या. लगेच नको, थांबा. इकडे आमचा खूप मोठा जोक झालाय पण तो जाऊ दे आता. गोड गोड बोल. द्यायचा का? दुसरा पाहिजे तुला? तुझ्या सगळ्या आशा, आकांक्षा, अपेक्षा पूर्ण. सौभाग्यवती भाऊ. सौभाग्यवती भाऊ. आई ताटते. मकर संक्रांत आहे. आम्ही हळदी कुंकू करणारच आहे मोठं. सो पण मग त्यांची पहिली आहे. सो मग त्यांना आता औक्षण करतो. पहिली मकर संक्रांत आहे आणि ऍडिशनल मध्ये पहिलाच सण आहे. पहिला सण आहे त्यांच्या लग्नानंतरचा. हॅपी मकर संक्रांत.
इथं डाळ शिजून तयार आहे. आता हे सारासाठी आळण काढलंय. इकडे आमटीसाठीच वाटण बनवलंय. तर लवकरच फोडणी देत. कढईमध्ये तेल टाकलंय. थोडेसे जिरे टाकायचे म्हणजे मसाले फ्रेश होता. त्याच्यानंतर ना हा मसाला याच्यामध्ये वाटण टाकलंय. खूप छान असा याचा स्मेल येतोय. याच्यामध्ये हे आपण जे आमटीचं पाणी असतो ते घालतोय. खूप छान लागतो असं सार. आता याच्यामध्ये मीठ टाकू. इकडे प्रज्ञाताई गुळ किसताय. खिरीची तयारी चालली आहे. इकडे तांदूळ दळून घेतले. हे खिरीसाठी पेढे आणले आणि हे जे काजू बदाम आहे हे मी काही वेळापूर्वीच भिजत टाकले होते पाण्यात. चव छान येते त्याच्याने. तुम्ही खूप छान अशी इकडं मस्त पण तर सारच म्हणतो रशी आमटी पण बोलता बनवून तयार आहे. सोबतच इकडं आता ही जी डाळ आहे ही आम्ही घेतोय. इकडे खिरीसाठी याच्यात तूप टाकलंय. आता हे खोबरं याच्यात हे ओलं खोबरं टाकते. इकडे हे काजू बदाम असं जाड भरड सारखं असं बारीक करून घेतलंय. ते पण मस्त असे तुपात तळून घ्यायचे. आता याच्यामध्ये जे आपण तांदूळ दळले होते ते टाकतोय. इकडे हे दळलेले तांदूळ टाकले. ह्याच्यात हे तापून घेतले. दूध टाकते. याच्यामध्ये आपण जे पेढे आणले होते ते असं मिक्स करून व्यवस्थित मिक्सरमध्ये यात साखर टाकूया. इकडे प्रज्ञाताई भजे तळत आहे. सकाळी आहे जेवणाचा मेन्यू बघू शकता तुम्ही. खीर, सार भात, कुरडई, पापड, पुरणपोळी, भजे. बघा वेगळ्याच प्रकारचे असे आहोंनी तिळगुळ आणले. त्याला खबर रेवडी असं म्हणतात. व्हरायटी ऑफ तिळगुळ. कामानिमित्त गाथाचे पप्पा ओतूरला गेले होते. आता ते आले. सो आता आपण पप्पांना तिळगुळ देऊया. हे घ्या तिळगुळ घ्या. गोड गोड बोला. हा नाही खलास पूर्ण पूर्ण. आम्ही तुम्हाला म्हटलं होतं आम्ही कुठेतरी जातोय. सो आता जातोय. बघत राहा तुम्ही आम्ही कुठे चाललोय. इकडे गाथाने तिच्या आजीला तिळगुळ दिले. बघा कसं पाया पडतीये. इकडे मला पण देते गाथा तिळगुळ. गाथा मम्माच्या पाया पडली. बाय बाय बाय. आता नी सगळ्यांना तिळगुळ दिलेले. तिळगुळ घे गोड गोड बोल. सगळ्यांचं पाया पडलं बाबू. लोय आता आम्ही प्रज्ञाताईंच्या बहिणीच्या घरी. सुंदर अशी रांगोळी काढली. आलोय आता आम्ही इकडे. मस्त असं तुळशीच्या छाप्याची रांगोळी. आम्ही इकडे खूप छान असं डेकोरेशन मस्त मोठं असतं त्यांचं हळदी कुंकू. आणि ज्या मला नेहमीच कमेंट करता चित्रा आत्या लवकरच मी त्यांना दाखवते. सोबतच मी तुम्हाला हे बघा ही ज्वेलरी दाखवते. तर ती का असा प्रश्न तुम्हाला पडलेलाच असेल जसं की मला पण पडला होता. लगेचच मी त्याचं उत्तर देते. त्याच्या आधी आपण भेटूया चित्रा आत्यांना. बघा ह्या आमच्या चित्रा आत्या ज्या की मला कायमच नेहमीच सपोर्ट करता. खूप छान छान कमेंट देता. माझा व्लॉग पूर्ण बघता. तर मग असेच सपोर्ट करणारे पाहिजे आपल्याला सर्व. तर ते आता तुम्हाला संक्रांतीच्या शुभेच्छा देत आहे. थँक्यू. आणि आता हे आमचे श्रेयस भाऊ आहे. त्यांनीच आता हा जे मी ज्वेलरी दाखवली त्याचा बिझनेस ओपन केला आहे. सो तेच डिटेल्स देतील. नमस्कार सबस्क्रायबर. सगळ्यात पहिले तीळ संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. लवकरच आपण एक स्पेशल डिटेलमध्ये ना एक इमिटेशन ज्वेलरवर ब्लॉग शूट करणार आहोत. आणि सबस्क्रायबरांसाठी प्रियांका ताईंच्या स्पेशल ऑफर आणि हेवी डिस्काउंट घेऊन आलोय. पण ते फक्त जे सबस्क्राईब करतील त्यांच्यासाठी जास्त आणि लाईक शेअर कमेंट करतील यांनाच. आणि खूप खूप असा हेवी डिस्काउंट लवकरच येणार आहे. तो सो वेट करा आणि लवकरात लवकर सबस्क्राईब करून
शेअर करा जास्तीत जास्त आणि हा, मकर फायदा घ्या. संक्रांती, हा. आणि मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हम्म. आणि एक सॅम्पल आहे अजून सॅम्पल आहे धमाका तर हा होणार आहे. त्यांचा लोगो Logo. जो त्यांनी स्वतःचा Trademark. ब्रँड केला आहे रॉयल घराणा. Trademark. ओके, तर बॉक्सच्या मागे त्याचे पूर्ण डिटेल्स आहे. ओके, बघा तुम्ही, हेवी डिस्काउंट आहे पण याच्यावर पण लवकरच तो. खूप छान अशा व्हरायटी बघू शकता तुम्ही. सर्व प्रकारच्या ज्वेलरी अवेलेबल आहे. हेवी डिस्काउंट आहे पण तो फक्त आणि फक्त जे channel ला subscribe subscribe करणार त्यांनाच. त्यांच्यासाठी व्हॅलिड आहे, बाकीच्यांना नाही. तर प्रीमियम बघत- ग्राहकांना प्रीमियम डिस्काउंट घेऊन लवकर येतो. सो त्यांनी सोबतच जेवढ्या महिला येतील त्यांना पण सांगितलंय त्याच्यासाठी इथे हे सर्व सेट अरेंज केलेले आहे. ऑल टाइप्स ऑफ ज्वेलरी बघू शकता तुम्ही. हो, मग ते आणले. गुळाची पिठी टाका तोंडात. मग त्या नाश्ता पण ठेवता येईल माहिती का. म्हटलं आता काय करावं यार, एखादस जे ते म्हणते एखादस. अगं क्वचित भेटते तर क्वचित राहणार. स्पेशली माझ्याकडे म्हणजे माझं दुकान. इकडे प्रज्ञाताई तिळगुळ वाटतंय सर्वांना. हळदी कुंकू घेतलंय. सो आता आम्ही चाललोय घरी आणि घरी जाऊन आम्ही काय करतोय बघत राहतो मी. या ठिकाणी आज दिवसभर मी कामानिमित्त गावी गेलो होतो. तर माझ्या आयुष्यात प्रथमतच झालं की मी संक्रांतीला घरी नव्हतो आणि संक्रांत हा सणच सेलिब्रेट केला नाही आहे. पण आता संध्याकाळी आम्ही नाईटची जी काईट असते बलून असतो तो आणलेला आहे. तर बघा आम्ही तो बलून आता हवेत सोडणार. मागच्या 3 वर्ष पण सोबत पतंग उडवलेली ना. हां, मागच्या 3 वर्ष सोबत पतंग उडवलेली. या वर्षी ही पण जॉबला लागल्यामुळे ही पण कंपनीत होती आणि मी पण कामानिमित्त गावी गेलो होतो. त्याच्यामुळे लग्नानंतरच आमचं पहिलंच वर्ष आहे की आम्ही दोघंही दिवसभर सोबत नव्हतं. सो आता उडवूया आपण पतंग. ऍक्च्युली माझीच इच्छा होती ही पतंग उडवायची खूप जास्त. सो आता आम्ही ती पूर्ण करतोय. अशी काय आहे ही पतंग. हो, खोलता येतील. सेम अशीच पतंग आम्ही सोडणार आहे आकाशात. ही दिसतेय ना, बघ ना. खूप छान. वाव. आणि हो पेटवत आहे. पेटलाय तर आम्ही सोडू सोबतच. व्यवस्थित हे बघा. अशी काही असं केली सोडलंय आम्ही आम्ही मकर त्याला. संक्रांत सेलिब्रेट. ब्लॉग कसा वाटला हे व्हिडिओमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. या नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.